परंतु एकंदर हा जो काही सगळा राज्यपालांचा एकदम गोषवारा बघितला त्यामध्ये मी गेल्या 3 वर्षाचं बघितलं की किती गुंतवणूक आली, एफडी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये किती पैसे आले, ओस मधनं किती पैसे आले, रोजगारामधनं किती रोजगार निर्माण होणार आहेत, असे तुमचे सगळे आकडे आहेत. हे आकडे माझ्याकडे आहेत. एकंदर किती रोजगार तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. आणि जर एकंदर तुम्ही एवढे सगळे रोजगार उपलब्ध करून देऊ शकता, प्रचंड इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे. ती कदाचित समुद्रमार्गे आली, समुद्रातलं पाणी सगळं बाहेर जाईल एवढी जहाजं येतील, एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि एवढी इन्व्हेस्टमेंट दिलेली म्हणतच नाहीये. कारण मला माहितीये तुम्ही सांगणार आत्ताच आली, अजून आली नाहीये, अजून त्याचे सामंजस्य करार झालेले, अजून एक्झिक्युशन व्हायचंय, त्याच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत. पण 22-23, 24, 24-25 ह्याच्यामधले जे करार झाले आहेत, ह्या कराराच्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय कधी आपण सांगितली महाराष्ट्राला? आम्ही किती दिवस सांगतोय की याच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढा. इन्व्हेस्टमेंट आली, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली, कुठल्या कंपन्यांनी तुम्हाला करारामध्ये हे मान्य केलंय की आम्ही इथे पैसे लावतो, ज्यांनी सांगितले लावतो त्यांनी पैसे लावले नाहीत, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली कळायला पाहिजे ना महाराष्ट्राच्या जनतेला. तर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आकडे फेकायचे की एवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही आणली. म्हणून मी आता एक साधारण आपलं जसं पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं ना, ती एक एक्सचेंज आहे आपली गव्हर्नमेंटची, त्याच्यात साधारण फक्त 6 महिन्याच्या वर्षीच्या मी आकडे बघितले. 34 लाख बेरोजगारांनी त्या पोर्टलवरती नोंदणी केली आहे 2025च्या. 34 लाख. मग तुम्ही एवढे आकडे देताय की हे 15,000 कोटी आले, 20,000 लोक लागणार कामाला, 20 लाख लोक लागणार. आता तुम्ही सांगितलंय 30 लाख कोटी येणार आहेत, तर महाराष्ट्रात एक पण माणूस बेरोजगार राहणार नाही. तुम्ही जे आकडे सांगताय त्या आकड्यांशी जर रोजगाराची तुलना केली तर मग तुमच्या हिशोबाने कोणच बेरोजगार होणार नाही. पोर्टलवरती कोण नोंदणी करते? हे बेरोजगार आहेत कोण? आणि पुन्हा हे पोर्टल आमचे नाहीत, हे तुमच्या सरकारचेच पोर्टल आहेत. आणि त्याचे खात्याचे मंत्री कोण? लोढा. तुम्ही घेऊन गेले दावसला. आता लोढा सांगितलं असं तर मी मरबारी रुपये तुमची मीटिंग करून दिली असती. हा भाऊ माझे सहाय्यक आहेत, माझे मित्र आहेत, करतात मला मदत. प्रश्न हा आहे, लोढाला तुम्ही तिकडे घेऊन जाताय. आता काय खरं म्हणजे आमच्याकडे खूप नाव आहेत, खूप काही गोष्टी अशा आहेत काय की त्याच्यामुळे अजून शासनाची प्रतिमा मलिन होऊ नये टाय बी घालून जातात तिकडे. फार वाईट लोक. महाराष्ट्राच्या तुमची सरकारची इज्जत राखणं देखील आमच्या कर्तव्याचा एक भाग असल्यामुळे आम्ही काही गोष्टी बोलत नाहीत.